वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. सो आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. आपला आजचा टॉपिक आहे रोड साईडला जे चहा विकतात, ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करतात, स्नॅक्स प्रोव्हाइड करतात, त्या लोकांबद्दल आज आपण बोलणार आहे. सो सुरू करूया. मागचे व्हिडिओ कसे आहेत जरा कमेंट करून सांगा. एकच मिनिट. येस. सो लेट्स स्टार्ट. सो चहा बनवणारे आपले तुमच्या ऑफिसच्या आसपास, तुमच्या कॅम्पसच्या आसपास आपल्याला चहाची तलब होते आणि आपण बाहेर जातो, किंवा दुपारी ब्रेकफास्टची तलब, ब्रेकफास्ट करायचं असेल, जेवण करायचं असेल, तर आपल्याला ऑफिस मधून बाहेर पडले की शेजारी लगेच आसपास ऍक्सेसिबल अशी दुकानं असतात. सो आपण जातो, चहा पितो, ब्रेकफास्ट करतो, दुपारचं जेवण करतो, इव्हिनिंगला स्नॅक्स खातो. त्याच्यामध्ये स्नॅक्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पराठा, उत्तप्पा, परत अजून सँडविच आले, चॅट आले, असे सगळे भरपूर प्रकार अवेलेबल असतात. पण त्या मागे त्या लोकांचं खूप खूप काही कष्ट असतं. आता मी बरेचदा सकाळी 6 वाजता फुटबॉलसाठी जातो किंवा ट्रेकिंगला जातो, तर 6 वाजता आम्हाला चहा रेडी मिळतो. अशी काही दुकानं आहेत. सो चहा 6 वाजता मला मिळत असेल तर त्या व्यक्तीला त्याचं शॉप मला वाटतं 4:30 पासून सुरू करावं लागत असेल. सकाळी 4:30ला सुरू करून हे लोक दुकान, म्हणजे दुकानाच्या आसपास राहत असतील तर तिथे येऊन दुकानाची स्वच्छता, वस्तूंची सगळी जमवाजमव हे सगळं करून, जर समजा चहा द्यायचा असेल 6 वाजता, तर ते मला वाटते ते 4:30 वाजल्यापासून त्यांना तयारी करावी लागत असेल. तर तेव्हा आपल्याला, म्हणजे मला 6 वाजता, तर काही लोक असे आहेत की त्यांना 5 वाजता पण चहा लागत असेल. तर काही शॉप्स असे आहेत की जी रात्रभर पण सुरू असतात. जे लोक रात्री ड्युटी करतात त्यांना स्नॅक्स किंवा चहा प्रोव्हाइड करण्याचं काम ते करतात. सो ह्या लोकांबद्दल पण आपण एक पॉझिटिव्ह थिंग बोललं पाहिजे. त्यांना आय थिंक चहावाल्यांशी असं काही हे नाहीये की हा लोक त्यांच्याशी रुडली वागतात किंवा काय. चहा पितात मस्त की चहा नाश्ता. कधी समजा एखाद्या वस्तूमध्ये चहा चांगला झाला तर सांगत असतील सॉफ्टली, पण त्यांच्याबद्दल असं काही हे नाहीये. पण मला असं वाटलं की या टॉपिक वरती आपल्याला बोलायला पाहिजे, टॉपिक बनवायला पाहिजे, कारण की हे पण एक आपल्या पूर्ण सिस्टम, इकोसिस्टम मधले पार्ट आहेत. सो दॅट्स इट. त्याच बोलायचं होतं म्हणून मी ह्यांचा व्हिडिओ केला. सो तुम्हाला कुठला चहा आवडतो? आता चहाच्या बऱ्याच फ्रँचायसी आल्यात, अगदी खूप फ्रँचायसी आल्यात, मी नाव नाही घेत त्याच्यामध्ये. तर चहा वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या टेस्ट आहेत. काही लोकांना ब्लॅक टी आवडतो, काही लोकांना मिल्कवाला आवडतो, काही लोकांना लेमन टी आवडतो. असे प्रकार. तुम्हाला कुठला चहा आवडतो हे कमेंट करून सांगा. आणि कुठे तुम्ही पुण्यातल्या पीसीएमसी मधल्या कुठल्या एरियातला चहा एकदम चांगला आहे ते कमेंट करून सांगा. सो हेच होतं आपल्या आजच्या टॉपिक बद्दल. तर चहावाले, ब्रेकफास्ट, स्नॅक्स प्रोव्हाइड करणारी ही इकोसिस्टम आपली खूप चांगली म्हणायला लागेल. ह्यांच्यामुळे आपल्याला स्नॅक्स मिळतो. हेच बोलायचं होतं. तरी ट्रॅफिकमुळे मला जास्त बोलता आलं नाही. सो एक ॲम्ब्युलन्स पण चालली आहे, पोलिसांना पण जायचं. सो दॅट्स इट. तर एक आपले चहावाले मित्र असतील त्यांच्यासाठी एक लाईक होऊन जाऊ देत. आणि चॅनल सबस्क्राईब अजून नसेल केला तर प्लीज करा. आणि जर केला असेल तर थँक्यू. केला असेल तर सबस्क्राईब म्हणून कमेंट करून टाका, मग मला कळेल की कोणी केलाय. कारण की युट्यूब मध्ये असं काही नाव दिसत नाही. इंस्टाग्राम मध्ये आपल्या फॉलोअर्सची नावं दिसतात, युट्यूब मध्ये कळत नाही की कोणी फॉलो केले. सो हेच मला बोलायचं होतं. अजून तुम्हाला कुठल्या टॉपिक बद्दल हवं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. दॅट्स इट. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.